ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पै माऊली मातोश्री यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपलं जे चिंतन चाललेलं आहे ते म्हणजे चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. सर्वांनीच आनंदाने जीवन जगता आलं पाहिजे. हा विचारच आपल्याला आनंदमय वृत्ती देतो. खरं सांगायचं तर ज्ञानेश्वर माऊलींचं एका अभंगामध्ये आहे, वाया मन हे नाव कल्पनेची सावय. म्हणजे मन काय, तर कल्पनाला फुटलेला अवयव म्हणजे मन, असं त्यांना म्हणे. म्हणजे कल्पनेच्या द्वारे माणूस विविध कल्पना करतो, म्हणजे विचार करतो. कल्पना म्हणजे विचार झाले, आपण विशिष्ट भावनेतून केलेले विचार, तर त्याला म्हणतात कल्पना. तर लहान मुलांकडे जरी बघितलं तुम्ही, अगदी 6-7 वर्षाचे, ते आपल्या कल्पनेत रममाण असतात. किंवा कल्पना करणं किंवा कल्पनात रंगणं हा मनाचा स्वभाव आहे. अर्थात कल्पना दोन्ही पद्धतीच्या असू शकतात. कल्पनेतून माणूस आनंदही होतो आणि कल्पनेने दुःखी असतो, दोन्ही बाजू आहेत. पण हल्ली समजा एखाद्या माणसाला पैशाची बहुत खूप गरज आहे, सगळं आहे, आणि त्याला कोणी सांगितलं अरे तुला 25 लाखाची लॉटरी लागली. ही जी 25 लाखाची जी लॉटरी लागली म्हटल्याबरोबर त्याला एवढा मोठा आनंदाचा शॉक निर्माण झाला. त्याला काय बोलावं काय करू नये इतकं तो हे झाला. अर्थात त्याच्या हातात 25 लाख आलेले पण नव्हते, फक्त कल्पना केली की त्यांना 25 लाखाची लॉटरी लागली. म्हटलं त्याला अरे 25 लाख माझ्या हातात आल्यासारखं त्याला वाटले, आणि त्याच्यातून तो एकदम आनंदमय वृत्तीचा, म्हणजे आनंद म्हणजे अगदी पराकोटीचा आनंद म्हणतो. त्याला बोलायला बिलायला काही जमेना, कळलं ना. म्हणजे ह्या कल्पनेतून माणूस आनंदी होऊ शकतो. पण कल्पनेतून अमुक एखादी दुर्घटना कोणीतरी अशी कल्पनेने सांगितली उगीच, अरे असं असं वाईट वाईट वेळ घडलं, तरी माणूस घाबरतो, दुःखी होतो, रडतो. म्हणजे सगळं जीवन आपलं, माणूस जे कल्पनेतून जीवन जगतो त्याच्यावर तो सुखी दुःखी असतो, असा एक भाग लक्षात येईल आपल्याला. लहान मुलं कल्पनेत रममाण असतात, तेव्हा ते त्यांच्या मस्तीमध्येच असतात, त्यांना बाहेरचं काही पडलेलं नसतं, तिथे ते आनंदी असतात. त्या कल्पनाचं त्यांचं ते सगळं राज्य तयार झालेलं असतं, त्यात कोणी मध्ये लोडबुड केली तर त्यांना ती आवडत पण नाही, कळलं ना. तसं जर कल्पनेतून माणूस सुखी दुःखी होत असेल तर ज्ञानपूर्वक विचारातून माणूस सुखी का होऊ शकत नाही, दुःखी कशाला व्हायला पाहिजे. विचारच असे करायचे की जे आनंदाचे असले पाहिजेत, किंवा त्याच्यातून आनंदमय भावना निर्माण झाली पाहिजे. म्हणून विचार आपण जसे करत असतो त्याप्रमाणे आपली मनाची स्थिती चांगली का वाईट होत असते. किंबहुना चांगली मनस्थिती असेल तर आपण चांगले विचार करतो, आणि वाईट मनस्थिती असेल तर वाईट विचार करतो, की निराशाजनक विचार करतो. मनस्थिती आणि विचाराचा हा संबंध आहे. म्हणून विचारच आनंदाचे करायचे. आता विचारच आनंदाचे करायचे म्हणजे नेमकं काय. साधी गोष्ट आहे, आपल्याकडे जे सण साजरे होतात, दिवस तर रोजच्या रोज सहजकाच उगवलेला असतो, पण अगोदरपासून आजचा दिवस, समजा दिवाळी आहे, तर दिवाळी यायच्या अगोदर
अगोदरच पासून लोकांची मनाची एक तयारी व्हायला लागली, दिवाळी येणार, दिवाळी येणार, दिवाळी येणार. अगोदर म्हणून आपण आता खर्च नाही करायचा यावेळेला, काही नाही करायचं. पण जशी जशी दिवाळी आली की यांचा आनंद, विचारातून त्यांचा आनंद अधिक 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 प्रकट व्हायला लागतो. आणि अधिक अधिक प्रकट होता होता ते आनंदमय वृत्ती त्यांच्याकडे प्रकट होते, ते आनंदी होतात. म्हणून सण हे आनंद साजरे करण्यासाठी आहेत. म्हणजे आपल्या मनामध्ये चांगल्या आनंदमय वृत्ती निर्माण होण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी हे चिंतन केलंय की लोकांना आनंद सतत राहावं. म्हणून आपल्याकडे किती सण आहेत, प्रत्येक 1, 2, 1.5 महिना केला की काहीतरी एक सण असतो. सण का की बाबा याची जयंती, कृष्ण जयंती, राम जयंती, देवाच्या जयंतीच्या निमित्ताने सण असतो, किंवा दिवाळी दसऱ्याच्या अंगाने असतो, की ते वृत्ती आपली आनंदमय व्हावी. आणि आनंदमय वृत्ती जर झाली तर माणूस आनंदात असतो. म्हणून आपल्या ठिकाणी आपण सतत आनंदाचेच विचार करायचे, हा जर दृढ निश्चय एखाद्या माणसाने धारण केला तर तो आनंदाने जीवन जगायला लागतो. कल्पनेतून माणूस सुखी आणि दुःखी होतो, की विचारातून माणूस सुखी दुःखी होतो, दोन्ही बाजूने. उगीच दुःखाचे विचार केले, काहीतरी आपण अनिष्ट घडलेल्या घटनेचे विचार केले की त्याच्यातून आपली मनोवृत्ती तशी निराशाजनक होते, दुःखी होते. म्हणून सतत विचार हा आनंदाचाच असला पाहिजे, हे जर आपण शिकलं तर आपली मनोवृत्ती आनंदाची व्हायला लागते. माझा आनंदाचे विचार असं म्हणत असताना, जसं दिवाळी, दसरा किंवा नवरात्री किंवा गणपतीचे उत्सव, हे सगळे सण बघा तुम्ही कसे आहेत. हे जसे सण जवळजवळ येतात तसं तसं तर ज्यांना गावी गणपती असते त्यांना गावी जाण्याची इच्छा निर्माण होते. गावी जाऊन आम्ही गणपती उत्सव साजरा करणार, असा गणपती करणार, तसा गणपती करणार, असं सगळं त्यांचे विचार जे होतात आणि त्या विचारातून ते आनंदी होतात. लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्याला विचारातून आनंदमय वृत्तीने जीवन जगता येऊ शकतं, हा त्याचा अर्थ लक्षात ठेवायचा. इथे आणखीन एक महत्वाचं लक्षात आहे, गौतम बुद्धांनी हे ज्ञान, दिव्य ज्ञान प्राप्त करण्यासाठी खूप कष्ट केले. पण त्यांनी सुरुवात कशामुळे झाली होती की त्यांनी दुःख पाहिलं. त्यांनी आधी दुःख म्हणून काही पाहिलेलंच नव्हतं. म्हणजे एखादा माणूस वार्धक्याला आलेला पाहिला आणि वार्धक्यामुळे त्याची दयनीय स्थिती पाहून त्यांना त्याचं दुःख पाहावेना. दुसरं होता माणूस आजारी होता, आजारामुळे तो एकदम आडवा पडला होता, कणत होता आणि त्याचं दुःख पाहता. तिसऱ्या ठिकाणी पाहिलं मृत्यू पाहिला आणि मृत्यू पाहिला म्हणून तिथे त्यांना परत ते दुःख त्यांना सहन होईना. बरं, हे सगळं दुःख दूर होण्यासाठी त्यांनी ज्ञानाची साधना केली, घरदार सोडून ते खूप तपश्चर्या केली वगैरे सगळं सांगितलं जातं. म्हणून म्हातारपण गेलाय का? नाही गेला. आजारपण गेलाय का? नाही गेला. मृत्यू संपलेत का? नाहीच. ह्या सगळ्या स्थिती आहेतच. ह्या परिस्थितीनुसार प्रत्येकाला प्राप्त होतात. आणि ही व्यवस्था किंवा ही जी सहज म्हणून घडणाऱ्या ज्या घटना आहेत की याला आपण नैसर्गिक व्यवस्था म्हणतो, त्या चांगल्या असतात, वाईटही असतात आपल्या दृष्टीने, पण निसर्गाच्या दृष्टीने त्या दोन्ही सारख्याच असतात. त्या निसर्गाच्या ज्या ह्या व्यवस्था आहेत किंवा अवस्था आहेत आणि त्याच आपण आपल्याला लावून घेतो तर ते दुःख होतं. आणि त्यापासून जेव्हा आपण अलिप्त राहतो ते आपल्याला दुःख होत नाही. लक्षात घ्या. आजारपण आलं म्हणून आजारपणाचं सतत जर आपण चिंतन करत बसतो, सगळ्या दुनियेला सांगत बसतो मला असं झालं हो, मला तसं झालं हो, तर तिथे काय होईल? त्याचं दुःखाचं वाटपच होतं आणि दुःखाचं चिंतन होतं. म्हणून ह्या तिन्ही गोष्टी जर आहेत त्या तशाच्या तशा स्वीकारल्या आणि ज्यावेळेला येईल त्यावेळी येईल ती परिस्थिती, त्यावेळेला आपल्याला स्वीकारून पुढे जायचं आहे, हा जर विचार केला आणि आनंदमय होते ना, आपण आनंदातूनच जीवन जगायचं. आपल्याला आनंदी, आपली मनोवृत्ती आनंदी आहे हे स्वतःला सांगत राहत आलं पाहिजे. मला आनंदानेच जीवन जगायचं, आनंदानेच जीवन जगायचं. सगळ्यांशी बोलताना आनंदाने बोलता आलं पाहिजे, हसून खेळून बोलता आलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट काम करताना प्रेमाने आनंदाने काम करता आलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद जेवढा आपण चिंतनात घेऊ,
आणि त्याच्यातून आपल्या शरीरामध्ये ती आनंदाची व्हायब्रेशन जेवढी निर्माण होतील तेवढा आनंद आपल्याला चाकता येतो. महत्वाचं हेच लक्षात ठेवायचं. म्हणून सर्वांप्रती आनंदाचे संबंध ठेवणे हा त्याचा आणखी एक उपाय आहे की ज्याच्याशी बोलतो आपण त्याची हसून खेळून बोललो की चांगल्या गोष्टी, प्रगतीच्या गोष्टीने, किंवा एखादं चांगलं काम केलं त्याचं कौतुक, किंवा एखादं चांगलं केलं त्याची स्तुती करणं, या सगळ्या बाजूने जेव्हा आपण आनंदमय वृत्तीने जेव्हा एक प्रत्येक ठिकाणी पाहायला लागतो तेव्हा आपण सहज आनंदाने जीवन जगायला लागतो. आणि जो दिवसभर आनंदाने जीवन जगतो तो झोपेतही आनंदाने झोपतो. तिथे झोपेतही त्याचा आनंद तसाच पाझरत असतो. म्हणून हे शास्त्र आपल्याला समजून घेता आलं पाहिजे की आपण आनंद स्वरूप आहोत. आपण म्हणजे आहोत ते मुळात आपल्याला आनंदच हवा आहे आणि आनंदातच राहायला आवडतं. पण तरी सुद्धा आपण आपल्या विचारातूनच ही आनंद वृत्ती धारण करत नाही म्हणून दुःखी होतो. उगीच द्वेषाचे विचार, भांडणाचे विचार, भांडण तंटे करणं, याच्यातून माणूस दुःखीच होतो. काही सुखी कोणच होत नाही. द्वेष मत्सर केले तर त्याच्यातून माणूस सुखी होतो का? नाही. म्हणून अनिष्ट विकार किंवा अनिष्ट विचार ज्यावेळेला माणसाकडे सतत येतात तर तो माणूस कधीच आनंदात नसतो. उलट त्याचा चेहरा त्रासलेला असेल, तो टेन्शनमध्ये असेल, कोणी त्याच्यात तो आरडाओरडा करत बसेल आणि तो स्वतःही दुःखी असेल आणि इतरांनाही दुःखी करतो. आणि बऱ्याच लोकांची ती अशी सवयच आहे. अगदी महाराजांनी सुद्धा एकदा प्रवचनात सांगितलं होतं की गोव्याला ते कोणाला भेटायला एक माणूस जर त्याला भेटायला काव कसे आहेत तर तो उलट होतं ना, तुला काट मी म्हणजे माझी परिस्थिती वाईट आहे की मी वाईट झालोय किंवा आजारी आहे असं तुला कोणी सांगितलं? त्याला विचारायलाच नको. काय हो काव कसे आहे ते सर्व माणूस विचारतो भेटल्यावर बऱ्याच दिवसाने. बरं, त्याला माहिती याचा स्वभाव असं म्हणून त्याला टाळून लांबून तो दूर केला. अरे लांबून काय जातो, विचारता येत नाही कसा आहे म्हणून. म्हणजे माणसं दुःखाचं वाटप नुसतं आरडाओरडातून कसे करतात की माणूस तिथे जवळ जायलाच मागत नाही. म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीमधून आपल्याला शिकायचं आहे की आपल्याला इतरांनाही बोलण्यातून आनंद देता आला पाहिजे, वागण्यातून आनंद देता आला पाहिजे आणि हिताच्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. लक्षात ठेवा. अगदी व्यवहारातल्या सुद्धा हिताच्या गोष्टी असतात की निराळ्या गोष्टी असतात, त्या आपल्याला तिथे एकदा जर सांगता यायला लागल्या, बोलता यायला लागल्या तर आपली मनोवृत्ती आनंद होते. सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला कोणाकडून कसली तरी अपेक्षा असेल तर तिथे आपण सुखी व दुःखी होतो. पण अपेक्षाच नाही, तू सुखी हो आणि मलाही सुखी व्हायचं आहे, हीच अपेक्षा. लक्षात ठेवा. बाकी तू असं कर, तू कसं कर, ते तुला असं वागव, तू हे असं कर, ह्या गोष्टीत आपल्याला पडायचंच नाही. आपल्याकडनं आपण सहज आनंदातून जीवन जगायचं आहे, सहज समाधानाने जीवन जगायचं आहे, सहज शांतीने जीवन जगायचं. हे सगळं सहज सहज म्हणतो म्हणजे हे सहजपणे ही वृत्ती आपल्याकडे असली पाहिजे की आपण आनंदमय वृत्तीचे आहोत. आपलं जीवन सगळं आनंदमय आहे. म्हणजे आपलं बोलणं, चालणं, पाहणं या सगळ्या कृती सुद्धा आनंदाचाच प्रकर्षण आहे. लक्षात ठेवा. आनंदाचाच तो प्रभाव आहे. आणि ते आनंदाचा जो प्रभाव आहे तो आनंदाचा प्रभाव आपल्याला चाकता आला पाहिजे. तिथे आपण बरीच मंडळी जी चुकतो ते आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे ह्यासाठी ते लक्ष ठेवलं पाहिजे आणि त्यासाठी नेमकं काय करायचं ते लक्ष ठेवलं पाहिजे. पण आपल्याला आनंदाने जीवन जगणं कळत नाही तर आपण आनंदासाठी जीवन जगतो. मग काहीतरी मिळवलं की मला आनंद होईल, मला नाही मिळालं तर मी दुःखी होईल. ही माणसाच्या ठिकाणी भावना असते किंवा कल्पना असते. म्हणून आपल्याला कसलीच अपेक्षा नाही कोणाकडनं, आणि हे करावं, याने हे द्यावं, याने असं वागावं, अशी कसलीच अपेक्षा नसेल. पण तुम्ही निरपेक्षपणे प्रत्येकाशी हा आनंद देण्याचा अभ्यास किंवा आनंद देण्याचा सहज भाव आपल्याकडे यायला लागेल तर आपण सहज आनंदात असतो. काही माणसं बघा नुसतं चेहरा त्यांचा हसमुख असतो,
कोणाशी बघताना हसून हसूनच बोलतात. आता त्यांना काही त्रास नसेल किंवा त्यांना काही हे नसेल असं काही नसतं, असू शकतं, पण त्यांची वृत्तीच आनंदमय असल्यामुळे ते आनंदातून जीवन जगतात, लक्षात घ्या. म्हणून आनंदातून जीवन जगायला आपल्याला सतत विचार हा सतत करायचा आहे की आपल्याला आनंदातून जीवन जगायचं आहे. आनंदातूनच विचार उच्चार आचार आपल्याकडे यायला हवेत. आणि इथे आपल्याला अतिशय सावधपणे पाहता आलं पाहिजे, लक्षात घ्या. हे आपण सावधपणे पाहत नाही, तिथे गोंधळ आहे. कारण अंतर्मनामध्ये असलेले संस्कार आपल्या बेसावध अवस्थेत आपल्याला, म्हणजे असं संस्कार म्हणण्यापेक्षा कुसंस्कार की जे अंतर्मनात खूप भावना निर्माण केलेल्या असतात, त्या नकळत त्या बेसावधपणे आपल्या समोर येतात किंवा आपल्या जीवनात प्रकट होतात किंवा विचारू पण ते प्रकट होतात. तेव्हा आपण अगदी आनंद किती धरला तरी तो पटकन फुस झालं का वाटतं. म्हणून इथे सावधपणा फार महत्वाचा आहे. आणि सावधपणा होताना आपल्या शरीराच्या ठिकाणी सतत लक्ष देता आलं पाहिजे की शरीराचं भान घेणं हा जो प्रकार आहे, किंवा एका हाताने दुसऱ्या हाताला स्पर्श करत राहणं. स्पर्शातून हे शरीर आहे आणि हे शरीर आनंदमय आहे, लक्षात ठेवा. स्पर्श हळूवार करतो त्यावेळेला आपल्याला सुखद संवेदना येतात आणि या सुखद संवेदना म्हणजे आनंदमय वृत्तीच्या संवेदना असतात. आणि म्हणून इथेही सुद्धा आपलं जे हे शरीर आहे हाही आनंदाचा गड्डा आहे. त्याच्यामुळे पाहण्यात आनंद आहे, बोलण्यात आनंद आहे, ऐकण्यात आनंद आहे, गंध जाणण्यात आनंद आहे. म्हणजे प्रत्येक कृती चालायला लागलं तरी आनंद आहे. लहान मूल जेव्हा प्रथम चालतं त्यावेळेला त्याच्या आई बाबा कशा टाळ्या वाजून आनंद येतो आणि तोही आनंदाने आणखी 2 पावलं पुढे टाकतो, कळलं की नाही. म्हणजे इथे नवीन गोष्ट जेव्हा आपण करायला जातो आणि ती जर जमली आपल्याला तर आपल्याला आनंद होतो. आणि लहान मुलाकडे पाहताना त्याची प्रत्येक कृती, तो कसाही वागला, कसाही राहिला, उलटा सुलटा इकडे रांगायला लागला तरी आपण त्याच्याकडे आनंदमय वृत्तीने पाहतो, कारण आपल्याला त्याचं कौतुक असतं. पण असेच आनंदमय वृत्तीने आपल्या सर्वांकडे का पाहता येत नाही हा प्रश्न सुद्धा पाहिजे. आपल्याला सर्वत्र ह्या आनंदमय वृत्तीतूनच पाहता आलं पाहिजे. म्हणजे आपली भावना, सद्भावना ही आनंदमय वृत्तीचीच असली पाहिजे. कारण जोपर्यंत आनंदमय वृत्तीतून सद्भावना येणार नाही तोपर्यंत आनंद आपल्याला चाखता येणार नाही. म्हणून सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं हा सतत सद्भावना आपल्याकडे आलीच पाहिजे, असलीच पाहिजे. कोणी कसाही असो, कसाही वागो, आपल्याकडनं मात्र ही सद्भावना सतत असावी की सर्वांचं भलं व्हावं, की सर्व सुखी व्हावे, सर्वांना चांगलं ऐश्वर प्राप्त व्हावं. ही जितकी आपल्या मनामध्ये सद्भावना निर्माण व्हायला लागते तितके आपल्या मनामध्ये आनंदमय वृत्ती तयार होते. आणि ही आनंदमय वृत्ती आपल्याला आनंदमय जीवन प्रदान करते, लक्षात ठेवा. म्हणून आनंदातून जीवन जगायचं आहे हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आनंदातून जीवन जगण्यासाठी प्रत्येक विचार हा आनंदाचाच असायला पाहिजे. प्रत्येक भावना ही आनंदमय असली पाहिजे. इथे जास्तीत जास्त लक्ष ठेवा. जितकं जास्तीत जास्त आपण लक्ष ठेवायला लागू तितकं आपल्याला ती सहज पद्धतीने ही वृत्ती प्राप्त होते आणि त्या वृत्तीतून आपण आनंदाने जीवन जगू शकतो. आणि म्हणून असं हे आनंदाने जीवन जगण्यासाठी आपल्या प्रत्येकाला प्रॅक्टिकली ही गोष्ट करता आली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि ते करत असताना सर्वांच्या भल्याचा विचार हा सातत्याने असला पाहिजे. सतत, थोड्या वेळासाठी नाही, सतत जो भेटेल त्याचं भलं होते, ह्याचं भलं होते, जो येईल दिसेल त्याचं भलं होते. मनात दिसलं की त्याचं भलं व्हावं हा विचार जितका आपल्याकडे प्रगट व्हायला लागतो तितकं आपण अगदी आनंदमय वृत्तीने जीवन जगू लागतो. म्हणून रोजचा दिवस हा सण व्हावा, विचार करा. रोज आपल्याच मनाशी कल्पना करा, आज अमुक एक दिवस आहे, तो आपला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या अंगाने उत्साहाने सगळे तर तो खरोखर वाढदिवसाचा दिवस असलाच पाहिजे असंही नाही. आणि तिथे जाताना मुद्दाम कोणाला दोघांना चॉकलेट द्या आणि चॉकलेट कशाबद्दल वाढदिवस म्हणावा, त्यांनाही ते खुश आणि तुम्ही खुश.
की आनंद वृत्ती द्यायची असेल तर रोजचा दिवस आपला आनंदाचा असला पाहिजे. रोज उठल्यानंतर आनंद वृत्ती होण्यासाठी मुद्दाम एखादं निमित्त शोधावं आणि ते निमित्त शोधून त्या कल्पनेतून आनंदमय भावना तयार व्हावी आणि आनंदमय भावनेतून जीवन आनंदाने जगण्यासाठी आपलं जे जीवन आहे ते जगण्याचं कार्य आपल्याकडनं व्हायला लागतं. म्हणून आनंदी होणं सोपं आहे खरं, पण तेच आपण कठीण करून बसलेलो आहे. म्हणून इथे सहज आनंदाने जीवन जगायचा हा निश्चय आपल्या स्वतःकडेच असायला पाहिजे. आपल्या स्वतःकडे ज्या सद्भावना असायला पाहिजेत आणि त्याच्यातूनच प्रत्येक गोष्टीकडे निरपेक्ष वृत्तीने ज्या जीवन जगायला लागतो आपण, तर ही आनंद वृत्ती आपल्या सर्वांना प्राप्त होते आणि ही सर्वांना प्राप्त हो असे सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भल कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राव. सद्गुरुनाथ महाराज की जय.